महापुरुषांना मला त्रिवार वंदन। इथे जमलेले लहान मोठे माता भगिनी मित्रमैत्रिणींना सगळ्यांना जय भीम। मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती खूप आनंदाने आणि मोठ्या संख्येने साजरी करत आहोत। बाबासाहेबांची ही जयंती संपूर्ण भारतातच नाही तर भारताबाहेर देशात म्हणजेच युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, युनायटेड अरब एमिरेट्स, जापान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, म्युरिटीस अशा अनेक प्रगत देशात सुद्धा होतात। बघा, बाबासाहेबांची ही कृती संपूर्ण जगभर पसरलेली आहे आणि हे शक्य झाले ते फक्त त्यांच्या शिक्षणामुळे आणि समाजकार्यामुळे। बाबासाहेबांच्या जीवनावर जेवढे बोलू तेवढे कमीच। कोणताही माणूस त्यांच्या एका प्रसंगावर तासनतास बोलू शकतो। बाबासाहेबांचा शिक्षणाचा प्रवास किती खडतर होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी तो वाचला पाहिजे आणि माहीत करून घेतला पाहिजे। बाबासाहेबांना मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी साताऱ्याला जायचे होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब साताऱ्याला नेणे हे रामजी बाबांना शक्य नव्हते, म्हणून ते दोघे साताऱ्याला गेले। एक छोटीशी भाड्याने खोली घेतली आणि राहू लागली। एक दिवशी बाबासाहेब पेपर देऊन आल्यानंतर जेवायला बसले। बाबासाहेब रामजी बाबांना विचारले, बाबा तुम्ही जेवत नाही का? तेव्हा रामजी बाबा म्हणाले, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर जेवू। दुसऱ्या दिवशी परत बाबासाहेब पेपर देऊन घरी आले, जेवायला बसले। रामजी बाबांना विचारले, बाबा तुम्ही जेवत नाही का? रामजी बाबांनी परत तेच उत्तर दिलं, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतरला जेवू। असे 2-3 दिवस होत गेले। एक दिवशी बाबासाहेब त्यांचं जेवण झाल्यानंतर टोपलीमध्ये बघितले तर ते जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकर सुद्धा उरत नाही। ते रामजी बाबांकडे गेले, रामजी बाबांना विचारले, बाबा मी तुम्हाला रोज म्हणायचो की तुम्ही जेवत नाही का? तेव्हा तुम्ही म्हणायचे की मी नंतर जेवू, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर जेवू, पण मी जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरच उरत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक लागत नाही का? तेव्हा रामजी बाबा म्हणाले, भीमराव, एका भाकरीच्या तुकड्याने माझी भूक भागणार नाही, तर तुम्ही शिका, तुम्ही शिकून खूप मोठे व्हा, ह्याच्यानेच माझी भूक भागणार आहे। आणि हे शिक्षणाचे महत्त्व ते रामजी बाबांनीच बाबासाहेबांना दिले। बाबासाहेब नेहमी म्हणायचे, शिक्षण म्हणजे फक्त वही आणि पेन नाही, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला संवेदनशीलतेकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग आहे। बाबासाहेबांचे एक विचार सांगतो मित्रांनो, तुमच्याकडे जर 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या। भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल। बाबासाहेबांकडे अथंग ज्ञानाचा भंडार आहे, यामुळे संविधान बनवण्याचे काम हे त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले। बाबासाहेबांनी सर्व जाती धर्म पंथांना एका छताखाली आणले आणि ते छत म्हणजे 13 किलो वजन असणारे आपल्या भारताचा संविधान। हो मित्रांनो, आपल्या भारताच्या संविधानाचा मूळ प्रत ही 13 किलोची आहे। एका इंग्रज अधिकारीचे असे म्हणणे होते की भारतात ही खूप विविधता आहे आणि जर लोकशाही चालू झाली तर खूप गोंधळ माजे। पण बघा मित्रांनो, बाबासाहेबांचं ज्ञान, बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांची दूरदृष्टी एवढे मोठे आहे की त्यांनी बनवलेली लोकशाही ही अजूनही टिकून आहे आणि हे टिकवण्याचे काम ते आपल्या भारताचं संविधान करते। बाबासाहेब विधानसभेत संविधान रचनेबद्दल सर्व विधानसभेतील लोकांना माहिती देत असताना म्हणजेच त्यांनी कसे बनवले, त्यांनी कोणते पुस्तक वाचले, त्यांनी कोणत्या देशाचा अभ्यास केला हे सर्व सांगता वेळेस सर्वजण आपापल्या जागेवर बसलेले होते आणि ते कितीतरी तास उभे होते। आणि जेव्हा हे सगळं सांगून ते आपल्या जागेवर आले तेवढ्यात सगळेजण टाळ्याच्या कडकडाटाने उभे राहिले। का तर त्यांच्या डोळ्यासमोर अथंग ज्ञानाचा महासागर दिसत होते। म्हणून अशा या भारतरत्नाने, विश्वरत्नाने बुद्धांचे विचार हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवले आणि मरणाच्या 2 महिन्याआधी बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माच्या एका छताखाली आणून ठेवले, एक वेगळी ओळख दिली। बाबासाहेबांचे हे उपकार आपण जन्मात तरी फेडू शकत नाही। एका कवीचे असे म्हणणे होते की बापाहून भीमाचं उपकार लय हायर, माय बापाहून भीमाचं उपकार लय हायर। तुम्ही खाता त्या भाकरीवर, सॉरी आता भाकरीची जागा पिझ्झाची घेतली, थोडंसं चेंज करतो, तुम्ही घेता त्या श्वासावर बाबासाहेबांची सही हायर, बाबासाहेबांची सही हायर। जय भीम, जय भारत, जय संविधान।